कर काय झालं? आम्हाला गायडन्स पाहिजे फौजी तुमचा. माझा माझा कसला गायडन्स? अजय दादा, अरे आपल्या गावातला विक्रम शहीद झालाय. तो आपल्यासाठी, आपल्या देशासाठी. त्याची जागा भरून काढायला नको का? आम्हाला बी आर्मीत भरती व्हायचंय. होय, आपल्या विक्रमसाठी, त्याच्या बलिदानासाठी. त्याचं बलिदान असं वाया जातं का म्हणे? बोला, काय करू तुमच्यासाठी? आम्हाला आर्मीत जायचे डोक्यात फिक्स आहे, पण कसं जायचं माहित नाही. बघितलं का? ही ताकद आपल्या मातीत आहे, आपल्या मराठी रक्तात आहे. आमचा एक इक्या गेला तर इथं 10 इक्या तयार झाल्यात. बघ रावल्या बघ, तुमच्यासारखी पोरं आर्मीत भरती व्हायला तयार होत्यात. हीच खरी इक्या आणि सगळ्या शहीदांना श्रद्धांजली. तुमच्यासारखी सगळी पाठीशी असतील ना, तर भारत मातेच्या रक्षणासाठी अंगावर 4 गोळ्या झेलालाच काय, दुश्मनावर 400 गोळ्या डागाला बी समर्थ आहे मी. राहुल्या, ह्या 4 गोळ्या लागल्या ना तरी आपला भाऊ लढत राहिला. कशासाठी? त्याचं बलिदान आपण असं वाया जाऊ द्यायचं का? आणि वर जाऊ तो भावाला काय तोंड दाखवायचं? तरी बी तू म्हणतोस नको जाऊ. हा ना आई, आज इक्या गेला पण ही पोरं त्याची जागा भरून काढतात. तुम्ही म्हणताय तसं मी माझ्या बायकोचा, माझ्या घरातल्यांचा विचार करून घरात बसलो ना, तर उद्या कोणाचीच माहिती त्याच्या लेकराला सैन्यात नाही पाठवणार. जिजाऊंनी जर असा विचार केला असता ना, तर महाराज घडलं नसतं. ती माऊली त्यांच्या पाठीशी खंबीर उभी होती म्हणून महाराजांनी स्वराज्य उभं केलं. जिजे, फौजीच्या माऊलींनी असा विचार करून कसं चालत? अगं फौजी आहेत म्हणून आपण आहे. पुरं कळतंय रे मला, तुझी खरी जागा तिथं बॉर्डरवरच आहे, पण मन ऐकत नाही. थांबव म्हणते, पण आजा तू ना खरंच जा. आमचं चुकलं बघ, खरंच तू जा. आम्ही जे काही बोललो ते तुझ्या काळजीपोटी, प्रेमापोटी बोललो रे. तुम्ही असं बोलला ना, मलाही बरं वाटलं. अजिंक्य, असे अवघड निर्णय फौजींना कायमच घ्यावे लागतात, पण कोणत्याही कठीण काळात जो आपली ड्युटी निवडतो तोच खरा फौजी. विठ्ठलानं असा जावया आमच्या पदरात घातला. लय अभिमान आहे आम्हाला तुमचा. मग कधीपासून येऊ आम्ही? उद्यापासनं. अहो अजिंक्य, तुम्हाला ते परवा जायचंय ना, मग 2 दिवसात सगळं कसं करणार? अजिंक्य, तुम्ही या 2 दिवसात या पोरांना फक्त काय आणि कशी तयारी करायची तेवढी सांगा. बाकी ते भरती होईपतूरची जबाबदारी माझी. आज्जा, टेन्शन नॉट. तुझी निक्याची जशी मी प्रॅक्टिस करून घेतली होती का नाही, तशी सगळ्यांची मी करून घेतो. फक्त एक लक्षात ठेवा पोरांनो, आर्मीत गरज म्हणून नाही, तर आपलं कर्तव्य म्हणून भरती व्हा. मुश्किल वाट मराठा
गुड मॉर्निंग फौजी. गुड मॉर्निंग. तू का उठले एवढं लवकर? रोज सकाळी तुम्हीच लवकर उठलं पाहिजेलय असा काही नियम आहे का? अगं तसं नाही, दिवसभर काम करत असतेस ना, रात्री आवरून झोपायला उशीर होतो म्हणून म्हणलं. बायको फौजीची असो नाहीतर कुणाची बी, ती कधी दमत नसते. आणि ती जर का दमली ना तर अख्ख्या घराचा अवघड होऊन बसते. आणि आता तर मला रोज सकाळी लवकर उठायला लागल ना. का ग? आता अजून 10 होणाऱ्या फौजींची जबाबदारी आहे माझ्या. वा, मिसेस फौजी लईच भारी. काय चहा का मी? दोन्ही बी. चला आवरा लवकर, पोरं वाट बघत असतील. ध्येय तुझं नेकर उंच तुझी झेपर काळावर रेखर नाव हे तुझं. वळून ना पहायच मोर मोर जायच करून दाखवायच सपान हे पुर. आभाळाला तू हात लावर वाऱ्याच्या बी तू मोर धावर. चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र. ध्येय तुझं नेकर उंच तुझी झेपर काळावर रेखर नाव हे तुझं. पळून ना पहायच मोर मोर जायच करून दाखवायच सपान हे पुर. आभाळाला तू हात लावर वाऱ्याच्या बी तू मोर धावर. चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र. चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र. हे रातीचा दिस कर हा लक्षावर नेम धर हो या निडर गड्या चाल र पुढं.